17 तारखेला झालेली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भला मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला। तर आता सध्या पण आलेले आहोत हाजी गफूर पठाण यांच्याकडे। तर पठाण साहेब, नेमकं काय झालं होता, कुठल्या मुद्द्यावरती एवढा मोठा भांडण आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळालं? मुख्य सभा चालू होती। मुख्य सभामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये 3 प्रश्न विचारले गेले होते। हॉस्पिटलच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला, पाण्याच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला आणि बोपुडीच्या दर्गाच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला। तर मान्य महापौर यांनी तिन्ही विषय घेतले। त्यापैकी आरोग्याचा विषय संपला, पाण्याचा विषय सुरू झाला। शेवटी 2 तास पाण्याचा विषय चालला। पाण्याचा विषय मलाही माझ्या कोंडव्यासाठी हक्क होता पाणी मागण्याचा। तर पाण्याच्या विषयावर मी बोलत असताना मी व्यवस्थित पाण्याच्या विषयावर बोललो पूर्ण, आणि पाण्याचा विषय संपवत असताना महापौरांना फक्त आठवण करून देण्यासाठी की मला बोपुडीच्या दर्ग्याच्या विषय बी बोलायचा आहे मान्य महापौर, आपण मला त्याचं लक्ष द्यावं। महापौरांना एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात भाजपचे नगरसेवक माझ्या आसनापर्यंत धावत आले। ही पद्धत नाहीये। महानगरपालिकेची सभा होती, नियमावली, कामकाज नियमावली सांगते की तुम्ही तुमच्या आसनावरनं तहकूब असेल, सूचना असेल, हरकत असेल तुम्ही घेऊ शकता, पण अशा प्रकारे तुम्ही दंडुकेशाही दादागिरी करून माझ्या आसनापर्यंत येण्याचा त्यांचा काही संबंध नव्हता। बरं, आल्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी खूप आरडाओरडा केला, शिवीगाळ केली, बरंच काही आम्ही दोन्ही बाजूने ते विषय झाले। पण मला भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेले होते त्या भारतीय संविधानाच्या अनुषंगाने मी माझ्या कोंडव्यासाठी, माझ्या पुणेकरांसाठी, मी सर्व जाती धर्मासाठी न्याय मागत होतो की भारतीय संविधानाने मला अधिकार दिलेले आहे। या भारत देशाचे आम्ही नागरिक आहे। भारत देशाचा ध्वज, तिरंगा घेऊन मी त्या ठिकाणी उभा राहिलो की मुस्लिमांमध्ये तुम्ही असं वातावरण तयार करू नका। मुस्लिम समाज अलीकडच्या काळात तुमच्या ज्या काही हरकती होत आहेत त्याच्यामुळे मुस्लिम समाज या ठिकाणी घाबरलेला आहे। मुस्लिम समाजामध्ये खूप काही असे प्रश्न निर्माण झालेले आहे, आणि ते देखील या देशाचे नागरिक आहे जे खरोखरच ज्या देशावरती प्रेम करणार आहे। त्यांच्यामध्ये भी तुम्ही असं काही दुजाभाव करू नका। जे कोणी असे काय असतील जे देशाच्या विरोधात काही करत असतील त्यांचं तुमचं आहे, देशाचं आम्ही तुमच्याबरोबर आहे या विषयावरती, परंतु तुम्ही हा विषय सगळ्या मुस्लिमांना असं धरू नका। दर्ग्याचा विषय आहे, मुस्लिमांमध्ये अस्वस्थता आहे। अलीकडच्या काळात तुम्ही सारसबाग बंद केलं, ते देखील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता आहे। तुम्ही राजकारणात ध्रुवीकरण आणतायत, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। काम खाते म्हणतोय आम्ही केलं नाही, अतिक्रमण म्हणतोय, ते अतिक्रमणची तक्रार आली म्हणून आम्ही गेलो, पण आम्हाला माहित नव्हतं की हा विषय एवढा आहे। आम्ही घाईगडबडीत ते काम केलं। अतिक्रमणही म्हणतं की आमच्याकडून ती चूक झालेली आहे, आम्ही कमिशनरांच्या मार्फत त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आम्ही शोधतोय, आणि आम्ही पर्यायी व्यवस्थेत त्याचं हे करू, पुनर्वसन। कुठेही दर्गा असेल, कबर असेल, त्याचं पुनर्वसन होत नाही। काल जो चित्र आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं, तर याच्यानंतर अल्पसंख्याकांचे मुद्दे आणि जे धार्मिक मुद्दे असतात त्याच्यावरती बोलणं योग्य आहे का? म्हणजे नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की अल्पसंख्याकांच्या बाबतीत तुम्ही आमच्या सभागृहात आवाज उठवायचा नाही। आमचा लढाच अल्पसंख्याकांच्या विरोध आहे। त्यांनी दाखवून दिलं त्यांचं षडयंत्र आहे। अल्पसंख्यांना अस्वस्थ करणं, अल्पसंख्यांना त्रास देणं आणि बीजेपीची वोट बँक वाढवणं हा त्यांचा मुद्दा आहे। परंतु मी कालपासून जे पाहिलं की माझ्याबरोबर प्रचंड संख्येने हिंदू समाज सेक्युलर आहे, ते म्हणतात की भाई या प्रकारचे जे घडलंय प्रकरण हे होता कामा नये, हे निंदनीय आहे, आम्ही त्याचा तीव्र निषेध करतोय। आज सभागृहात 4ही गटनेते, अरविंदजी शिंदे असतील, प्रशांत जगताप असतील, आमचे खोपडे सर असतील, निकम साहेब असतील, भैयासाहेब, सगळ्यांनी, चंदूशेठ असतील कदम गटनेते, बाकी सर्व अविनाशजी साळवे असतील, सर्व नाव घेण्यासारखे सेक्युलरिझमचे पार्टीचे आहे, सगळ्यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांनी त्या ठिकाणी त्या प्रशासनाचा आणि बीजेपीच्या पिलावळांचा आणि बीजेपीने ज्या पद्धतीने बेकायदेशीर सभा चालवली त्याचा त्या सर्वांनी निषेध केलेला आहे। आपण टीव्ही चॅनल देखील पाहिलेला आहे, आणि येणाऱ्या पुढे बी आम्ही सर्व सेक्युलर पार्टीचे लोक या धर्मांध, जातीवादी या बीजेपी सारख्या पार्टी बरोबर आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने